नमस्कार, मी डॉक्टर प्रणव ठुसे. मी कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन आहे. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि आज आपण प्लास्टिक सर्जरीविषयी बोलणार आहोत. रिकन्स्ट्रक्शनबद्दल आपण बोललो, कॉस्मेटिकबद्दल बोललो, त्याच्यामध्ये फंक्शनल काय आहे हे पण बोललो. आता रिकन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा आपण कुठलीही सर्जरी करतो तेव्हा नॉर्मली काय काय प्रोसिजर इन्व्हॉल्व होते त्या सर्जरीमध्ये याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. जेव्हा कॅन्सर सर्जन ब्रेस्टचा कुठलाही ट्यूमर किंवा जो कॅन्सरस गाठ आहे किंवा जी नॉन कॅन्सरस गाठ आहे ते काढतात आणि जो खड्डा होतो त्याला आपण जे बुजवतो त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे बुजवू शकतो. तिथल्या तिथे जवळचं मांस घेऊन आपण बुजवू शकतो किंवा पोटाचं मांस घेऊन लांबून मांस आणून पण बुजवू शकतो. सो या सगळ्या सर्जरी आता एवढ्या अॅनेस्थेशिया टेक्निक्स एवढ्या सेफ झाल्या आहेत की अॅनेस्थेशियाचा टाइम ड्युरेशन मॅटर करत नाही, स्टे मॅटर करत नाही, कारण की तुम्ही अॅनेस्थेशियातून लगेच बाहेर निघता. आणि सर्जरी ड्युरेशन म्हणायला गेलं तर तुम्ही तिसऱ्या का चौथ्या दिवशी मॅक्सिमम घरी असता तुमचे रुटीन कामं करत आफ्टर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन. टाईम वाईज बघायला गेलं तर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनला मॅक्सिमम 2 ते 3 तास एक्स्ट्रा लागतात आणि काही जर मेजर रिकन्स्ट्रक्शन असेल तर त्याला 4 ते 5 तास एक्स्ट्रा लागतात. कारण की आपण कुठेतरी एक नॉर्मल अवयव काढून एक नवीन अवयव तिकडे बसवतोय बॉडीतला. ती कॉम्प्लेक्स सर्जरी आहे आणि त्याला आपल्याला सिमिलर टू द ऑपोजिट ब्रेस्ट बनवायचं आहे. सो सगळ्या गोष्टी आम्हाला हे करून त्या गोष्टी कराव्या लागतात. दुसरं याच्यामध्ये काय अडथळे किंवा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? जनरली कुठलीही सर्जरी आपण बॉडीवर करतो त्याच्यामध्ये 1 ते 2% कॉम्प्लिकेशन असतातच. कुठलीच प्रोसिजर अशी जगात नाही की सगळ्यात सेफ आहे. इवन जेव्हा आपण साधी आपली फेस क्रीम लावतो मॉइश्चरायझर तेव्हा पण रॅश येण्याची रिस्क असतेच. सो ते एक झालं. दुसरं आता कॉस्मेटिक सर्जरी बाबतीमध्ये जे आता ब्रेस्ट ऑगमेंटेशन आणि ब्रेस्ट रिडक्शन असं आपण दोन्हीच्यामध्ये डिवाइड करूयात. ब्रेस्ट ऑगमेंटेशनला किती वेळ लागतो सर्जरी प्रोसिजर अॅनेस्थेशिया टाईम इन्क्लूड करून? बरेचदा आपण आता जे तुम्हाला सांगितलं की फंक्शनल सर्जरी ही प्रायोरिटी आहे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन किंवा कॉस्मेटिकची ऑगमेंटेशन आणि रिडक्शनची. सिमिलरली कॉस्मेटिक इंडिकेशन्स काय काय आहेत? सध्या काय झालं आहे ना, एवढं सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राममध्ये लोक फोटो बघतात, सेलिब्रिटीजना बघतात आणि यंग जनरेशन जे पॉप्युलेशन असतं त्यांना लगेच आपल्याला की आपल्यालाही असं काहीतरी हवं किंवा आपल्यालाही ऑगमेंटेशन हवं किंवा रिडक्शन हवं हे सगळं बघून ते इन्फ्लुएन्स होतात. आणि बरेच पेशंट्स आमच्याकडे असे येतात की जे सांगतात की आम्हाला असं दिसायचं आहे किंवा आम्हाला अशा प्रकारच्या ब्रेस्ट हव्या आहेत किंवा एवढे आम्हाला साईज वाढवून हवी आहे, सिमिलरली एवढं हे कमी करून हवं आहे. आता काय आहे ना की जसं आपण आधी बोललो की फंक्शनल सर्जरीमध्ये हा फक्त स्वतःच्या परसेप्शनचा हे नसतो. स्वतः जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या ब्रेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा आपण ग्रॅज्युअली मेंटली त्या सर्कलमध्ये फिरत जातो आणि ग्रॅज्युअली दॅट जे आपल्याला अगदी क्षुल्लक गोष्ट वाटते की काय मी विचार करते वगैरे तो ग्रॅज्युअली डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होत जातो. आणि मग पुन्हा मग सगळं सायकॅट्रिक काउन्सिलिंगपासून सगळं मग आपल्याला करावं लागतं. बिकॉज वी आर लिव्हिंग इन दॅट वर्ल्ड की जिथे आपल्याला सोशल मीडिया आणि पियर्सचं प्रेशर एवढं आहे चांगलं दिसण्याकरता सध्या की आपल्याला ते करायची इच्छा होते कुठली. आणि त्यात पण काही चूक नाही. जर तुम्हाला सगळे कॉम्प्लिकेशन्स, सगळे प्रोसिजर किंवा सगळं प्रोसिजर माहिती असेल की काय काय कुठे कुठे कसं कसं आपण करतो आणि तुम्ही वेल इन्फॉर्म्ड असाल तर तुम्ही नक्कीच या गोष्टी करू शकता. आणि एज वाईज बघायला गेलं तर असं नाही आहे की फक्त 18 to 30 मधलेच ब्रेस्ट ऑगमेंटेशन करतात. माझ्याकडे ऑलमोस्ट आय हॅव डन ऑगमेंटेशन फॉर अ 52-year-old फिमेल आता रिसेंटली अ मंथ बॅक. सो हे रुटीन प्रोसिजर आहे. तिला आम्ही ऑगमेंटेशन अलॉंग विथ ब्रेस्ट लिफ्ट दिलं होतं बिकॉज ॲट द एज ऑफ 52 यू tend to have a sagging breast and she is very happy with the result. So असं नाही आहे की एज रेस्ट्रिक्शन आहे. बट हां, कुठेतरी खरं सांगायला गेलं तर शेवटी ॲट द एज ऑफ आफ्टर 60 years of age जनरली लोक जात नाहीत या सर्जरीज करता. रिडक्शन करता मात्र कुठलीही एज ग्रुप ॲज लॉंग एज यू हॅव हेवी ब्रेस्ट अँड यू हॅव अदर प्रॉब्लेम्स ॲज वेल अलॉंग विथ दॅट तुम्हाला ते थेरपेटिक आणि कॉस्मेटिक दोन्ही ठरतं. सो जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचा एक फिक्स माइंडसेट असतो. समजा फॉर एक्झाम्पल आता एक ब्रेस्ट रिडक्शनची कुठलीही फिमेल आमच्याकडे आल्यात, त्यांना वाटत असेल की त्यांना ब्रेस्ट रिडक्शन हवं आहे. बरेचदा ते बॉर्डर लाईनला असतं की ब्रेस्ट रिडक्शन करायचं का नाही करायचं. सो त्यांना माहिती असतं की त्यांनी बरेच सोशल मीडिया बघून आलेले असतात की या ब्रेस्टना आम्हाला ब्रेस्ट रिडक्शन करायचं.
आमच्या थेरपॅटिक क्लिनिकल जजमेंटच्या हिशोबाने बघायला गेलं तर बरेचदा ब्रेस्ट रिडक्शन फेकच्या फक्त काही पेशंट्सना ब्रेस्ट लिफ्टची गरज असते, काही पेशंट्सना ऑगमेंटेशन विथ लिफ्टची गरज असते, काही पेशंट्सना प्युअरली रिडक्शनमध्ये येतं. तर हे ग्रॅज्युअली जसं जसं आम्ही पेशंट अवेअरनेस वाढवतोय, आमची एक सिस्टीम असते की आम्ही या गोष्टीवरती इव्हॅल्युएट करतो पेशंट्सना. कुठल्या लेवलला सॅगिंग आहे, कुठे जास्त ब्रेस्ट इश्यू आहे, वय काय आहे, इथपासनं आम्ही इव्हॅल्युएट करून मग आम्ही त्यांना आमचं मत सांगतो की धिस वुड बी अ गुड अल्टरनेटिव्ह टू व्हॉट यू आर थिंकिंग. तुम्हाला जे काय वाटतं आहे त्याच्यापेक्षा आम्ही जे हे करतो आहे ते याच्याने जास्त चांगला इफेक्ट होईल. ते झाल्यावरती चर्चा होते, काउन्सिलिंग होतं, बोलणी होतात. वन्स द पेशंट इज कन्व्हिन्स्ड अँड वन्स द डॉक्टर इज कन्व्हिन्स्ड की पेशंट्सना कळालं आहे की मी काय म्हणायचं आहे, देन वी प्रोसीड फॉर फर्दर इंटरव्हेन्शन्स.